दम लागला हो खूप. हाय गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही जात आहोत हरिहरगडला आणि आता सध्या आम्ही खोडाळ्यामध्ये आहोत. माझ्यासोबत आहेत माझे मित्र. चलो तर चला तर मग. हे जे आहे दिसत तुम्हाला ते हरिहरगड आहे. थांबले तिथं कारण देयर इज अ ब्यूटीफुल व्यू. चला एक खाली वेट ओके. तर हम छोटे बच्चे हैं. मित्रांनो हे बघा व्यू कसला खतरनाक आहे आणि इथे सनसेट सनराइज होत आहे. तर फायनली आम्ही मित्रांनो आलो हरिहरगडाजवळ आणि इथे एक टोलनाका आहे. तिकीट काढत आहेत रोशनभाई आणि ज्ञानेश्वर. तर चला तर मग जाऊया पुढे. आम्ही बाहेरचे नाही, मग तुम्ही जर लोकल लोकांना पण हे असं करत असेल तर काय उपयोग आहे. कंपल्सरी. तर मित्रांनो आलो आम्ही हरिहरगडाजवळ आणि आता इथे चहा पिणार आहेत सगळेजण. चहा पित आहोत. काय करा. तर मित्रांनो फायनली आम्ही हरिहरगडाच्या पायथ्याशी आलो आणि आता चढायला सुरुवात करत आहोत. तर हे बघा गाईज, तर सगळे जात आहेत वर. हे मागचा कोणता किल्ला आहे काय माहिती, पण आम्ही चाललो हरिहरगड. थोडं थोडं दिसत असेल हरिहर तुम्हाला. विठ्ठल बाय विठ्ठला. ब्लॉगर आमचा खाली जेल मोबाईल घेऊन इकडून 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 खतरनाक रस्ता होता. परवडतरी जर तुम्हाला तिकडून या. तर आमच्याकडे आम्ही तिथं पार्क केलं. वा किती मस्त गाणं लावलं त्यांनी. तेव्हा अजून आलंच नाही काही हरिहर. आता इतकंच चला 2 पावलं, अजून तर वर बहुत आहे. काय व्हायले दादा? दम लागला हो खूप. चला पालघरचे हे माणसं दिसत असतील तुम्हाला. इथे जायचं आपल्याला. तर चला तर मग सगळे चाललेत माझे मित्र. तो फ्रेंड्स हे व्ह्यू बघा आता खतरनाक. हे आहे व्ह्यू हरिहरगड. वर चढत आहोत सगळे, एकदम रिस्की आहे. चढत होतो वरी. ज्ञानेश्वरच्या पाठीवर बसले. ज्ञानेश्वरच्या बॅग बघत बिस्किट चोर बिस्किट. हो ज्ञानेश्वर इकडे बघ. ज्ञानेश्वर चलते रहो. चलो त्याला पप्पी घेऊन. कमान ज्ञानेश्वर कमान.
अस्सल मावळा आहे तू. आम्ही आलो आता वर. तुम्ही डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज के जय. किती रिस्की आहे, व्हेरी व्हेरी रिस्की. इतकं उन्हाळा असून सुद्धा खूप हे आहे. आणि हे मस्त असते हे व्ह्यू दाखवतो. आता नाही का हे माझे मित्रमंडळी आहेत. हे आहेत मुकेश आणि आदी. हे बघा किती रिस्की आहे. हाय गाईज, तर हे खूप रिस्की आहे आणि मी इथे थांबलेलो आहे. हे एकदम रिस्की. वर पण जायचं आहे. रस्ता आहे फुल ऑफ डेंजर आहे. आमची टीम सगळी बसले. तर बघा दोनच पाणी वाटून घ्या बॅगीमध्ये आहे त्यांनाच भेटते. आता चलते रो. हे इथं खाली आलं पाणी वाटून घे ना. इकडे काय म्हणून हा ते गणेश कुंड पण हे गणेश कुंड आहे. आपण तिथं खाल्लेलं तेव्हा ना मी विचारतो कसलं खतरनाक आहे खाली. बघा आमचं उगच आहे साऊंड खालीच आहे. कुठं आहे तिथं आपण तिथं पायऱ्या चढायला सुरुवात केली ना तिथंच पडले. आता गेल्यावरती पार्ट एक गोळा करून आणि तयार करू. आहे ना दुकान आहे ना रिपेअरिंगचं काहीच टेन्शन नाही. हे पण दुश्मनांची काय दमवणार आहे. आय एम द टॉप ऑफ नॉट हरिहरगड. अजून आम्हाला वर चढायचं आहे. अवघड असल्या सोडून देतात म्हणून तर वरती बांधित अजून चढायचं आहे पण अजून आहे थोडं रिस्की. मस्त आहे व्ह्यू वगैरे. हे बघा ॲट द टॉप ऑफ हरिहरगड. तुम्हाला जर काय भूक लागली असेल तर टेन्शन घेऊ नका. इथे खायला पण आहे एकदम स्वस्त आणि मस्त. त्याच्यानंतर इकडे बघा माझे मित्र आहेत सगळेजण. जुना लोक होते हम्म. त्याला उखाळ म्हणतात. मागली वगैरे सगळं काही ते उखाळ असं कांडायचे हाताने काढून द्यायचे. हा हा आणि ते मेलेल्या माणसाचे दफन केलं जायचे. बापरे. हे इथं आम्ही पोस्ट घेऊन थांबली. वा आता हा दगड तुम्हाला आज पाण्याचं ही आहे. आणि हे जे आहेत हे गैरादी माणसे सगळे हे कचरा करत आहेत इथे हरिहरगडावर. मला सांगतो मित्रांनो, हा जेव्हा अफजल खानाची फौज आली होती हा तेव्हा त्यांनी आपल्या रयतेचा छळ चालू केला. तुम्ही बघू शकता या नंदीचे शिर सुद्धा उडवला आहे. अशाच प्रकारे आपल्या रयतेचा छळ करून आपल्या गड किल्ल्यांची नुकसान केली. इथंच होता. हर हर महादेव भावांनो, इथंच होता तांबे. किती ऊन लागले आपण काय तिकडे जाऊया पहिल्यांदा. तिथून मग असा रस्ता पण आहे वर चढायला. मग वर चढत जाऊया. कर्नाटक मध्ये लातूरला तेव्हा हे असे आगाऊ कार्टे असते तर कोणीतरी हे असं रचलं होतं मित्रांनो. पण हे आमचे आगाऊ. फोडून नाव पडू. हे बघा मला आता अजून किती जायचंय टॉपला. ह्या अरे वा, हे आणलं की मग काय बघू ना पडल. वरून पडला बिला तर मला घेऊन जाईल म्हणा बाबा तू तर माझं इंडिकेटरच्या डायरेक्ट पाय बिल इतक्या वेळ आम्ही मध्ये बसून थोडस खाल्ल्या वगैरे काहीतरी थकल्या बाबा. इतकं वर चढून चढून अजून वर चढायचं आहे थोडस. व्ह्यू दाखवतो तुम्हाला इकडचं. श्रेयश मोबाईल शॉपीचे सर्व यावरी सर्वे करायचं आहे. सर्व मागे सपोर्ट अजून वर चढायचं. हे इथे फक्त एक असा झेंडा आहे. आणि आम्ही गेले होते ना चिवडा जे खाल्ल्या ते इथे खाल्ल्या. जय भवानी. सम्मान के बदले जान भी देखो नहीं है घाटा रे. तर मित्रांनो बघा किती रिस्की आहे हे. आणि उतरत आहोत आम्ही. बाकीचे शेवटला बापरे. राम 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 राम. मित्रांनो हे डायरेक्ट असं खाली रस्ता आहे.
खूप खूप डेंजर आहे. विठ्ठलबाई पूर्ण आणून घेतला बाबा. हा विठ्ठलबाई दम बी खाणार हसायला चालू. विठ्ठलबाई हे पूर्ण डायरेक्ट. व्हेरी रिस्की. डॉक्टर साहेबाचं वाक्य ऐकलंय. खरंच खतरनाक रस्ता आहे. व्हायरल करून द्या. व्हेरी रिस्की. ज्ञानेश्वर बसला तर उतरायचं आहे आम्हाला. उतरता दमानीच. हे सी कसला खतरनाक रस्ता आहे. या मग माझ्या पाठीमागे. ते मस्त आहे सीन पण तितकं बी खतरनाक नाही आहे जितकं दाखवतात व्हिडिओमध्ये. नॉट रिस्की ॲट. काहीच नाही रिस्की. पुढे येऊ नका. मित्रांनो जर तुम्हाला कधी घाम म्हणजे जर इथे भीती वाटत असेल तर मग एक गाणं म्हणायचं. जो रक्त है तन में जो रक्त है तन में बहता वो हमसे है ये कहता सम्मान के बदले जान भी दे तो नहीं है घाटा रे. ही जी माझी ट्रिप जीची बॅग आहे ते ऑलवेज विथ मी. थँक्यू फॉर दॅट बॅग. ओ दया बोला ना. दिसतोय का? नाही 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 आता नाही व्हिडिओ तिकडे. चला चला चला. भीती वाटत आहे ज्ञानेश्वर. हो उलट जावं काय? नाही कसं बी उलटच जावं असं काय नाही. ज्ञानेश्वर येतो तर ज्ञानेश्वर उतरत आहे. मी आता खाली उतरलो पूर्णपणे. मित्रांनो आता मी जो इथला रिस्की रस्ता होता ते मी आता पार केला. माझ्या पाठीमागे बघू शकता की मस्त वातावरण आहे. व्ह्यू भारी आहे. त्याच्यानंतर इकडं माझे मित्र समोर गेले आहेत. चला तर मग मी पण जाणार आहे आता. फक्त हे व्ह्यू दाखवण्यासाठी तुम्हाला इकडे रस्ता आहे कसला ते मला पण माहिती नाही. मी खाली तर माझ्या पाठीमागे ही इकडे आहे ना एकदम भारी आहे. हे कंपाऊंड म्हणजे पडणार सुद्धा नाही तुम्ही जर इथे कधी आलो बघा. मित्रांनो पाठीमागे माझ्या असं वाटून करावं लागेल. हे जे आहे त्याच्यावरून असं बघायचं ते आहे. मस्त व्ह्यू दिसतंय. सकाळी जेवण करत होती बोलू शकलो नाही मी पण आता बोलत आहे. एकदम भारी व्ह्यू आहे. इथूनच 80 डिग्रीच्या पायऱ्या आहेत. तर आता सगळी आमची मंडळी आहे. सगळ्यांना विचारणार आहे की कसा आहे आजच्या दिवसाचा एक्सपिरियन्स आणि कसं वाटलं आजची ट्रिप सगळं. तर या पहिल्यांदा सुरुवात करूया आपण. हंसराज दादा तुम्हाला कसं वाटलं आजच्या ब्लॉग मध्ये किंवा मग आजच्या ट्रिप मध्ये? खूप मस्त वाटलं. काय हे गड काय हे मागणं काय सांगू. एकदम गाण्यामध्ये ठेवले काहीतरी. काय रे हाय मेरी जान. तर मित्रांनो आता आम्ही 80 डिग्रीच्या पायऱ्या उतरत आहोत. भाई आप कहाँ से हो? मुंबई. तर मित्रांनो हे मुंबई मधलेच आहेत. महाराष्ट्रातलेच आहेत. जय हिंद. जय हिंद. तर मित्रांनो आता हे रिस्की पायऱ्या उतरत आहोत. माकड कधी येतील काय सांगता येत नाही. हा उतरताना काय वाटत नाही ना चढताना काय वाटते. तेवढं पण रिस्की नाही आहे म्हणा बट ब्युटिफुल आहे आणि डेंजरस पण म्हणू शकता तुम्ही. आता खतरनाक आवडलं मला हे सगळं. माकडं कधी येतील आणि कधी काय होईल सांगता येणार. त्याच्यामुळे लवकर चालतो. सगळ्यांनी असं वर बघून एकदा हाय करा मित्रमंडळींनो. सगळ्यांनी तुमचा एवढा मोठा हा पाय जोरात आपण मला भीती वाटते. गिर गया दोस्तों तो मैं यहाँ बैठ चुका हूँ. पुढच्या टायमाला येताना चांगलं जेवण करून अजून आम्हाला खिचडी खायचं मित्रांनो. भूक लागली आहे. चढणंच होत नाही उतरणं होत नाही. मित्रांनो आता आमचा हरिहरगडचा पूर्णपणे ट्रॅक झालेला आहे. आता आमचा प्लॅन आहे की काहीतरी जाऊन कुठेतरी बनवून जेवण करायचं. हे बघा माझ्या पाठीमागेच हरिहर किल्ला आहे आणि मी बसला इथं वर. सगळेजण आमचे खाली मित्र बसलेत आणि काही जण वर जात आहेत. आज संडे आहे आणि आज आम्हाला सुट्टी आहे म्हणून आम्ही आज फिरायला आलो होतो. मी कुठेतरी जाऊ आणि चांगल्या ठिकाणी बसून खिचडी करून खाऊ. आमची खिचडी शिजत आहे इथे.
तर मी तुम्हाला लोकेशन दाखवतो मी कसल्या ठिकाणी मस्त आलो. हे बघा हे लोकेशनला आलो आम्ही. हे बघा खिचडी आमची बघा ना कसला मस्त व्ह्यू आहे. हे हरिहरगड इकडं आहे. आम्ही आलो जरा. हे आहे वैतरणा डॅम. एकदम रिलॅक्स करत आहेत बघा. हे डॉक्टर आहे बांसरात दादा. हे एन्जॉय कमी दारू पिऊन जास्त झोपल्यासारखं वाटत आहेत. जे आमचे आचार्य आहेत ते इकडे खिचडी बनवत आहेत. खिचडी आहे का वरण हे समजणार गेलं. इतकं भयानक खिचडी केलेत ना तिकट झर. मिरची लाल नाही तिखट नाही होणार. हे जे एरिया आहे मित्रांनो हे एरियामध्ये भरपूर मूवी शूट झाले आहेत बॉलिवूडच्या. बट ऑल द मूवीज फ्रॉम 90च्या सगळ्या मूवी ते शूट झाले आहेत. मित्रांनो माझ्याकडे एक दगड आहे आणि मी आता असं पाण्यामध्ये टाकणार आहे. बघूया किती टप्पे पडते आता. लगेच मोबाईल पाण्यात टाकतो म्हणलं तुमचं. मित्रांनो मी आता एक प्रँक करणार आहे. हंसराज दादाच्या तिथ्याना हे पत्थर दगड टाकणार आहे. बघूया त्याने सगळे एवढं नको थोडं तिकडे. कोणकोणते फायदे पाहिजे जात नाही बाबा यांचा अजून. माणसांना क्षणाला जगता आला पाहिजे. खरंच खातात. कवळा झिंगा खात नको नका 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 जीवाला. पाणी घ्या ना आता. मी पण बसणार आहे जेवायला मित्रांनो. तर खिचडी आमची शिजली आहे. नक्की जेवायला या तुम्ही पण. तर ही खिचडी आहे आमची. कुठं आहे राईस? तर द्या. अच्छा मी म्हणलं नाही का भात म्हणलं एक नंबर राईस आहे. गरीबाचं कामच नाही जसं तिकडे फिरणं. आचारी लय भारी आहे हो. तर ही आहे जेवायचं आमचं झालं जेवण रेडी. रिप्लाय येईल तुम्हाला. कोणाचा फोन आहे? मुकेश. तर मित्रांनो आता जेवण झालंय आमचं आणि आता आम्ही निघालो घराकडे. सगळेजण रेडी होत आहेत जसं की हे. मी कपडे घालायला. आणि मी गाणे कपडे ओ सनम तू निकलेंगे. रोशनभाई झोपलाय. नींद लग गई क्या झोपे भाई को. भाई नींद लग गई वाली कौन अरे रोशन भाई. जाय लावतात नाही का? कैसा सुहाना मौसम. जाय लावतात ना पण मग ते याच्यावर लावतो. तर मित्रांनो बाय बाय. संपला आमचा व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आतापर्यंत बाय बाय. बाय बाय बाय. बाय बाय. टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.